माफ करा ताई. खरं सांगेन, पण खोटं अजिबात सांगणार नाही. या ज्योतिष विद्येची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला खोट्या आशेवर मुळीच ठेवणार नाही. असं म्हणतात की घरात अचानक धनलाभ झालाय, तरी पण तुमची झोळी रिकामी ती रिकामीच. बढती, पगारात वाढ, कामात वाढ, सगळ्यांकडे सगळं आहे, तरी पण ह्या घरात सुख वास करत नाही. घरातल्या लोकांची तोंड एकमेकांच्या विरुद्धच. कुणाचंच कुणाशी पटत नाही. आता तुमची सूनच बघा, मानी आहे, पण तितकीच ती हट्टी आहे. तुमचं अजिबात ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. तिने स्वतःच्या नवऱ्याला मिठीत आपलं मुठीत ठेवलं आहे. पण तुमचा मुलगा बिचारा काय करणार? बायकोच्या प्रेमापोटी त्याला मूग गिळून गप्प बसावं लागतं. समोर तुमच्यासारखी आई असून त्याला आईचं प्रेम मिळत नाही. गडबडलेला आहे तो. स्वतःवरील जबाबदाऱ्या तो अगदी झटकून टाकतो, कुणाचंच ऐकत नाही. बरं ताई, मला उशीर होतोय, निघावं लागेल. दुसरीकडे पूजा सांगायची आहे. हो, येतो मी. हो ताई, निघतो मी. उशीर होतोय. आलं लक्षात ताईच्या. ताई, तू मला अगदी वेळेत दक्षिणा देतेस हं. बरं ताई, येतो हा. अरे रे ताई, हे काय बघतोय मी? ताई, मला तुझ्या कपाळावर काळ्या छटा दिसतायत. ताई, ताई, काहीतरी काहीतरी वेगळंच घडणार आहे. मला वाटतं या घरावर संकट येणार आहे ताई. हो ताई. ताई, या घरावर कुणातरी व्यक्तीचा वास आहे. हो ताई. ताई, मला माफ कर, पण एक भाऊ म्हणून मला स्पष्ट बोलावं लागेल. ताई, तुला वाईट वाटेल, पण ताई, हे नक्की आहे की ह्या घरातील कोणीतरी अशी व्यक्ती आहे, तिच्यामुळेच ह्या घरावर संकट येणार आहे. आणि त्या व्यक्तीला मंगळ आहे ताई. आणि असा तसा मंगळ नाही, कडक मंगळ. आणि ताई, मंगळ घर फोडतो. हो ताई. आणि ह्या संकटावर जर आपल्याला उपाय करायचा असेल तर तो वेळीच केला पाहिजे ताई. नाहीतर पुढे मोठं संकट येईल, त्याची मला चाहूल लागली आहे. हा थोडासा खर्चिक उपाय आहे. एक 5-10 लाख रुपये जातील, पण ते तुझ्यासाठी नगण्य आहे. तुझ्या संसारासाठी तुला केलंच पाहिजे ताई. एक भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे, म्हणून तुला सांगतोय. कळकळीची विनंती करतोय ताई. ताई, जाता जाता एवढंच सांगेन, मंगळ घर फोडतो. विचार कर ताई. बरं ताई, येतो मी. निघावे लागेल मला.